जय ओबीसी। सर्व महापुरुषांना अभिवादन करतो। आजच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या 10व्या अधिवेशनास आजचे उद्घाटक आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराजी अहिर, किसनजी कातोरेजी, आमदार माजी मंत्री विजूभाऊ वडेट्टीवार, परिणयजी फुके, या मंचावर उपस्थित सुधाकर अडबायलेजी, आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष तायवाडे सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेषरावजी येलेकर, आमच्या मंचावर उपस्थित वणी येथील आमदार संजीवभाऊ देरकर, आमच्या राजुरा विधानसभेचे आमदार देवरावजी भोंगडे, आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सर्व पदाधिकारी, देशभरातून आलेले सर्व पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित देशभरातून आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक स्वागत करतो। तुम्हाला माहीत आहे, पहिलं अधिवेशन नागपूरमध्ये झालं होतं आणि दुसरं अधिवेशन दिल्लीमध्ये झालं होतं आणि तिसरं अधिवेशन मुंबई येथे झालं, चौथं अधिवेशन हैदराबाद आणि पाचवं अधिवेशन आमच्या कोरोनाच्या काळामध्ये झालं होतं आणि 6वा 7वं दिल्लीमध्ये 2दा अधिवेशन झाले होते। काही मागण्या आमच्या मागण्या झाल्या, पण काही मागण्या अजूनही मागण्या झालेल्या नाही, पूर्ण झालेल्या नाही। मंडल आयोग लागू झाला, 1990 मध्ये मंडल आयोग लागू झाला, त्या दिवसाची आठवण म्हणून हा संपूर्ण राष्ट्रीय ओबीसी महासंघ दरवर्षी 7 ऑगस्टला हा कार्यक्रम घेत असते। आमच्या काही मागण्या केंद्र सरकारने पूर्ण केलेल्या आहेत। आमची जे प्रमुख मागणी आहे, जात निहाय जनगणना करण्यासाठी आत्ताच केंद्र सरकारने घोषणा केलेली आहे, ती घोषणा करावी आणि आम्हाला पुन्हा एकदा संधी द्यावी। आम्ही ज्या पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा करतो, दुसरा कार्यक्रम साजरा करण्याची आम्हाला संधी द्यावी। त्याचबरोबर महाराष्ट्राचे सुद्धा काही प्रश्न आहेत। मी आवर्जून सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या सरकारमध्ये फडणवीस साहेब असताना अनेक GR निघाले, त्याचे इम्प्लिमेंट सुद्धा होत आहेत। परंतु मला एक सांगावंसे वाटते सर, की ज्या पद्धतीने मुलींना तुम्ही 100% स्कॉलरशिप दिली, त्याच पद्धतीने मुलांना सुद्धा 100% स्कॉलरशिप दिली पाहिजे। शामराव पेजे नावाचा आर्थिक विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील नावाचा विकास महामंडळ आहे, ज्यांनी कैलासवासी जनार्दन पाटलांनी संपूर्ण आयुष्य लग्न करता आपल्या ओबीसी समाजासाठी काम केलं, त्या इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आर्थिक विकास महामंडळाला ते जनार्दन पाटलांचं नाव द्यावं आणि इथं जमलेल्या संपूर्ण देशामधून आलेल्या या सर्व मान्यवरांचं, म्हणजे मी कोणाचं नाव घेऊन सांगत नाही, कारण सर्व आमचे डेलिगेट्स आहेत, बाकीचे सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं क्षमा मागतो आणि इथंच थांबतो। जय ओबीसी, जय ओबीसी, जय ओबीसी।